माझं गाव मसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी बशुभाऊ कडू साहेबांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मान खटावची विधानसभा निवडणूक लढवत आहे आणि त्याच्या उमेदवारी संदर्भात ज्या काही सगळ्या हे केले ते पूर्ण झालेले आहेत. आता आम्ही निवडणुकीला सामोरं जातो त्यामध्ये आमचे काहीतरी पॉईंट्स आहेत. त्याच्याप्रमाणे आम्ही पहिला जो मुद्दा आहे आमचा तो पाणी प्रश्नावरती आहे. हा पाणी प्रश्न आजपर्यंत असा का किचकट झाला ह्याविषयी आमचं असं मत आहे की पाणी प्रश्न हा नॅचरल नसून तो निर्माण केला गेलेला प्रश्न आहे. ह्याची जी काही कारण आहे ती तुमच्यासमोर मी आता ठेवत आहे. पहिली गोष्ट की आपल्याकडे जे मान खटावला जे पाणी येतं ते 850 मीटर उंच उचलून आपल्याकडे येतं. ते 2 टप्प्यात उचललं जातं. पहिल्या टप्प्यामध्ये 11 मोटारी आहेत, त्याच्या 9 मोटारी चालू केल्या जातात. ती प्रत्येक मोटर 2000 हॉर्स पॉवरची आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 9 मोटारी आहेत, त्यातले 6 मोटारी चालू केल्या जातात. अशा एकूण 2000 हॉर्स पॉवरच्या 20 मोटारी आहेत. त्यापैकी 15 मोटारी चालू करून ते पाणी मानखटावपर्यंत आणलं जातं. त्यातलं 1 TMC पाणी आणायला जवळजवळ 11 कोटी रुपये खर्च येतो आणि तो खर्च आपण भरू न शकल्यामुळे आपल्याला ते पाणी मिळत नाही. जे आपलं म्हणजे हक्काचं जे 12 TMC पाणी मंजूर आहे ते आपण उचलू शकलो नाही. ही सत्य परिस्थिती आहे. दुसरा प्रश्न हा आहे की मानखटावला उरमोडी योजनेत जे पाणी 7.5 TMC पाणी आहे ते पाणी सांगलीला ज्या कॅनॉलमधून जातं त्याच कॅनॉलमधून मानला येतं. एका ठिकाणी पाणी सोडलेले 3 महिने दुसरीकडे पाणी सोडता येत नाही अशी परिस्थिती आहे तिथं. सांगलीचे जे शेतकरी आहेत ते म्हणतात तुम्हाला पाणी पाहिजे तर तुम्ही जून ते सप्टेंबर ह्या महिन्यात उचला, परंतु आजपर्यंत आपण असं कधी काही केलेलं नाही. हा दुसरा प्रश्न आहे, हा दुसरा प्रॉब्लेम आहे. तिसरा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे मानमध्ये 0.89 TMC पाणी स्टॉक होतं 10 तलावाकडून आणि खटावमध्ये 9 तलाव आहे, त्याची कॅपॅसिटी 0.89 TMC आहे. हे दोन्ही मिळून जवळपास 2 TMC पाणी होतं, परंतु गेल्या 40 वर्षात ते पाणी वाढवण्याचा कुठेच प्रयत्न केला गेला नाही. त्याच्यामुळं आपल्याला शेतीला जे पुरेसं 12 TMC पाणी लागतं ते आपल्याकडे नसल्यामुळे बरीचशी जमीन आपली पडीक आहे आणि हे तिसरं कारण आहे. आता ह्याच्यावरती उपाय म्हणजे हे आपले जे 2 TMC पाण्याची जी कॅपॅसिटी कमी कमी 8 TMC पुढच्या 5 वर्षात व्हावी, त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर आपले जे सगळे काही तलाव आहेत मान खटावमधले ते सगळे तलाव 27 फूट खाली खोदावे लागतील, तेव्हा ती बरोबर 8 TMC कॅपॅसिटी होईल त्याची. किंवा आता जे पाणी क्षेत्र आहे आपल्याकडे ते 18 चौरस किलोमीटर आहे, ते क्षेत्र जवळ चौपट करायला पाहिजे, म्हणजे एकूण 72 चौरस किलोमीटर क्षेत्र वाढवायला पाहिजे. त्याचं ते मधला मार्ग म्हणजे त्यातली जी गाळाची माती 4-5 फूट काढून ते आपण ज्या पद्धतीने शेततळ करतो त्या पद्धतीनं तलावाच्या कडेने टाकून त्या तलावाची कॅपॅसिटी वाढवते, उंची वाढवते आपल्याला. हे 3 भाग झाले. हे 3 केल्यानंतर आपण कॅपॅसिटी वाढवू शकतो आणि हा सर्वात महत्वाचा भाग आहे. चौथा भाग हा आहे की आपण जे मान खटावमध्ये दर 4-5 वर्षांनी चांगला पाऊस येतो तेव्हा येरळा नदी आणि मानगंगा नदीला भरपूर पाणी येतं. ते कमीत कमी 4 ते महिने ते पाणी बंधाऱ्यातून ओव्हरफ्लो होत असतं. तर आमचं असं प्रामाणिक मत आहे की त्या प्रत्येक बंधाऱ्यावरती एक पंप हाऊस बांधून तिथे 100-50 हॉर्सपॉवरचे जे काही 2 पंप बसवून त्यातला एक पंप चालू राहील, एक पंप बंद पडला तर काम करेल, असा पंप बसून ते 1-2 फुटाच्या पाईपलाईन मधून ते पाणी जवळच्या लाभ क्षेत्रात टाकावं तलावाच्या, जेणेकरून पाणीसाठा वाढेल किंवा त्या भागात नवीन तलाव तयार करून ते पाणी तिथे टाकून त्याचा आपल्या मानखटावची पाणी क्षमता साठवण्याची क्षमता वाढवली पाहिजे. 5वा पॉईंट हा आहे की आपल्याकडे जो डोंगराळ भाग आहे वारूगड ते तुमचा हवलदारवाडी या भागात डोंगराचं प्रमाण भरपूर आहे, सगळा डोंगरदऱ्याचाच भाग आहे. त्या भागात भरपूर पाऊस पडतो प्रत्येक वर्षी, पण ते पाणी वाहून जातं. जर आपण त्या डोंगरामध्ये डोंगर दऱ्यामध्ये जर आडव्या भिंती काढून ते जर पाणी रिटेन केलं तर तिथला पाणी प्रश्न 100% चांगल्या प्रकारे सुटू शकतो. वेगळी त्याला काही व्यवस्था करायची गरज नाही. पण हे काम आजपर्यंत केलं गेलं नाही. 6वा पॉईंट हा येतो की आपल्याकडे जवळजवळ 3,75,000 लोकसंख्या आहे. प्रत्येक माणूस दिवसाला 100 लिटर पाणी वापरतो. तर हे जे पाणी आहे वापरण्याचं त्याचा जर दिवसाचा हिशोब केला तर प्रत्येक दिवशी 3,75,00,000 लिटर पाणी आपण वापरतो. त्या पाण्याचा वर्षाचा हिशोब केला तर जवळजवळ 0.6 TMC पाणी आहे. त्या 0.6 TMC पाण्यामध्ये जवळजवळ 10,000 एकर जमिनीला एक पीक येऊ शकतं, इतकं हे प्रचंड पाणी आहे. ह्या पाण्याचा हे पाणी आपण असं सोडून दिलेलं आहे, ते गटार वाहत जातात, त्याचं पाणी उडून जातं, मच्छर होतात, वास येतो, असे त्याचे दुष्परिणाम होतात आपल्यावरती. त्यापेक्षा हे जर पाणी आपण पाईपलाईन जर गोळा केलं प्रत्येक गावातल्या खेड्यातलं आणि ते एका ठिकाणी विहीर तयार करून त्यात जर सोडलं आणि त्यात विटाचे तुकडे टाकून जर ते हे मायनीहून मंगेश बिसे, हे सगळं पाणी लोकसंवाद न्यूज 11 नेहमी एक पाऊल पुढे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. हे 4